गुड मॉर्निंग, सुप्रभात. आज आपण नवीन चॅप्टरची सुरुवात करत आहोत. ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजीमधील आणखी एक महत्त्वाचा असा चॅप्टर ऑर्गॅनिक फार्मिंग हा आज आपण सुरू करत आहोत. त्यातील पहिलं युनिट किंवा पहिला भाग आपण पार्ट 1 आज अभ्यासणार आहोत. तुम्हाला माहीतच आहे ऑर्गॅनिक फार्मिंग किती महत्त्वाचं आहे. ऑर्गॅनिक फार्मिंग याचा अर्थ सेंद्रिय शेती. संकल्पना अगोदर समजावून घ्या. या चॅप्टरमध्ये आपल्याला काय अभ्यासायचं आहे तर सेंद्रिय शेती म्हणजे काय, नक्की काय कॉन्सेप्ट आहे, ही संकल्पना काय आहे, ही आपल्याला याच्यामध्ये समजावून घ्यायची आहे. म्हणजे थोडक्यात ऑर्गॅनिक फार्मिंगची डेफिनेशन आपल्याला पाहायची आहे. त्याचबरोबर एम्स अँड ऑब्जेक्टिव्ज ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणजे त्याची उद्दिष्टे काय आहेत, हेतू काय आहे आपला ऑर्गॅनिक फार्मिंग किंवा सेंद्रिय शेती करण्यामागे. त्याचबरोबर प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग की कोणती तत्त्व आपण त्यामध्ये वापरणार आहोत, किंवा आपण सेंद्रिय शेती हा उपक्रम राबवताना किंवा ही पद्धत राबवताना तुम्ही नक्की कोणती तत्त्व वापरली पाहिजेत, उपयोगात आणली पाहिजेत, हेही आपल्याला पाहायचं आहे. त्यानंतर रिक्वायरमेंट्स काय आहेत, म्हणजे काय आवश्यकता काय आहे, कुठले रिसोर्सेस आपल्याला वापरता येतील, रिक्वायरमेंट ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग, अशा स्वरूपाचं हे पूर्ण जे चॅप्टरचं स्ट्रक्चर याप्रमाणे आहे. तर आपण सुरुवातीला बघूया डेफिनेशन. व्हॉट इज ऑर्गॅनिक फार्मिंग. पहा, डेफिनेशनमध्ये आपल्याला असं म्हटलेलं आहे ऑर्गॅनिक फार्मिंग इज द क्रॉप प्रोडक्शन सिस्टीम. पहा, पहिल्यांदाच या डेफिनेशनमध्ये काय म्हटलेलं आहे, क्रॉप प्रोडक्शन सिस्टीम ही एक पद्धत आहे पीक उत्पादन घेण्याची. क्रॉप प्रोडक्शन पीक उत्पादन, सिस्टीम म्हणजे पद्धत. तर ही एक प्रकारची पद्धत आहे. अशा अनेक पद्धती आहेत, तर त्यातीलच ही एक पद्धत आहे पीक उत्पादन घेण्याची की ज्यामध्ये इन विच avoid the use of chemicals, underline, chemical fertilizers, pesticides and growth regulators. अशी प्रोडक्शन सिस्टीम की ज्या सिस्टीममध्ये काय अवॉइड केलं जातं, काय टाळलं जातं, काय उपयोगात आणलं जात नाही, तर त्याची लिस्ट पुढे दिलेली आहे. पहा, सगळ्या प्रकारचे केमिकल्स, म्हणजे ते केमिकल फर्टिलायझर्स असतील, पेस्टिसाइड्स असतील, फंजीसाइड्स असतील, ग्रोथ रेग्युलेटर्स असतील, म्हणजे कुठल्याही प्रकारचं केमिकल त्या शेती उत्पादनासाठी वापरायचं नाही. अशी पद्धती त्याला आपण म्हणतो ऑर्गॅनिक फार्मिंग किंवा सेंद्रिय शेती. लक्षात आलं. पुढे प्रॅक्टिसेस ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग. मग याच्यामध्ये नक्की काय काय येऊ शकतं तर गुड ॲनिमल हजबंडरी प्रॅक्टिसेस. पहा, आपल्याला जर ऑर्गॅनिक मॅन्युअर सेंद्रिय खत आपल्याला जास्तीचं मिळवायचं असेल, हवं असेल, तर ॲनिमल हजबंडरी याचा अर्थ पशुपालन आपल्याला चांगल्या प्रकारे केलं पाहिजे, तर आपल्याला ऑर्गॅनिक मॅन्युअर्स मिळेल. दुसरं, केअरफुल यूज ऑफ नॅचरल वॉटर रिसोर्सेस. आपल्याकडे उपलब्ध असणारे पाण्याचे स्रोत किंवा रिसोर्सेस, मग तो पाझर तलाव असेल, विहीर असेल, कॅनल असेल, नदी असेल, तर त्याचा वापर आपण काळजीपूर्वक केला पाहिजे. म्हणजेच काय, पाण्याची नासाडी होता कामा नये. म्हणजे उगीच आपलं पाणी आहे म्हणून कितीही वापरायचं हे या सिस्टीममध्ये चालणार नाही.
केअरफुल यूज, अंडरलाईन. तिसरं, गुड ॲग्रिकल्चरल प्रॅक्टिसेस. याचा अर्थ की परंपरागत पद्धतीने तुम्ही शेती करता, त्यातल्या काही गोष्टी तुम्ही कराच, पण त्याचबरोबर काही नवीन तंत्रज्ञानसुद्धा शेतकऱ्याने आत्मसात केलं पाहिजे. आणि अशा चांगल्या ॲग्रिकल्चरल प्रॅक्टिसेस वापरून उत्पादन तर चांगलं आलंच पाहिजे, विषमुक्त अन्नाची निर्मिती झालीच पाहिजे, त्याचबरोबर जमिनीची सुपीकतासुद्धा टिकली पाहिजे. तर त्याला म्हणायचं गुड ॲग्रिकल्चरल प्रॅक्टिसेस. तर ह्या 3 प्रॅक्टिसेस लक्षात ठेवा. गुड ॲनिमल हजबंड्री प्रॅक्टिसेस, केअरफुल यूज ऑफ नॅचरल वॉटर रिसोर्सेस, आणि तिसरं गुड ॲग्रिकल्चरल प्रॅक्टिसेस. नेक्स्ट, एम्स ऑब्लिक ऑब्जेक्टिव्ज ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग. म्हणजे उद्दिष्ट काय आहेत, हेतू काय आहे तुमचा ऑर्गॅनिक फार्मिंग रन करण्यामध्ये किंवा इस्टॅब्लिश करण्यामागे. तर पहिली ओळ पहा, टू मेंटेन अँड इन्क्रीज लॉंग टर्म सॉईल फर्टिलिटी. आत्ताच आपण वरती असा एक मुद्दा आला होता, गुड ॲग्रिकल्चरल प्रॅक्टिसेस. तर त्याच्यामध्ये आपण असं म्हटलं की जमिनीची सुपीकता टिकून राहिली पाहिजे बऱ्याच कालावधीसाठी, आणि नुसती ती टिकून मेंटेन करणं एवढंच कार्य न करता ती सुपीकता वाढवली पाहिजे. म्हणजे मेंटेन अँड इन्क्रीज लँड फर्टिलिटी किंवा सॉईल फर्टिलिटी. फर्टिलिटी म्हणजे जमिनीची सुपीकता, तर ती मेंटेन झाली पाहिजे सुरुवातीला, आणि ती वाढली सुद्धा पाहिजे. हे महत्त्वाचं ऑब्जेक्टिव्ह आहे ऑर्गॅनिक फार्मिंगचं. दुसरा भाग, कंट्रोल डिसीजेस अँड पेस्ट विदाऊट हार्मिंग दी एन्व्हायरमेंट. पहा, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं केमिकल्स आपल्याला वापरायचं नाही आहे, पेस्टिसाईड वापरायच्या नाही आहेत, इन्सेक्टिसाईड वापरायच्या नाही आहेत. तरीसुद्धा आपल्याला तो डिसीज किंवा तो पेस्ट कंट्रोल करायचे आहे, आपल्या पर्यावरणाला कोणतीही हानी न पोचवता, विदाऊट हार्मिंग दी एन्व्हायरमेंट. पेस्ट आणि डिसीज तर कंट्रोल झालेच पाहिजे, मग त्याला बायोलॉजिकल कंट्रोल वापरा, मेकॅनिकल कंट्रोल वापरा, बाकीच्या ज्या पद्धती आहेत केमिकल सोडून त्या वापरून आपण एन्व्हायरमेंटलला कुठल्याही प्रकारचं हार्म किंवा अपाय न होता वरील गोष्टी साध्य कराव्या लागतील. हे एक त्याचं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे किंवा ऑब्जेक्टिव्ह आहे. मेक शुअर दॅट द वॉटर इज क्लीन अँड सेफ. आणि अशा वेळेला आपण जे पाणी वापरणार आहोत ते सॉल्टी नसावं, क्षारयुक्त नसावं, ते क्लीन असावं, सुरक्षित असावं. सुरक्षित इन द सेन्स त्याच्यामध्ये क्षार असता कामा नये. नेक्स्ट, प्रोड्यूस न्यूट्रिशियस केमिकल फ्री फूड टू ह्युमन. आणि मानवाला आता आपण बघतो कॅन्सरसारखे डिसीज किंवा डिसऑर्डर्स मानवाला आता व्हायला लागलेले आहेत, अनेक प्रकारचे रोग येतात. इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी आपल्याला ऑर्गॅनिक फूडची फार गरज आहे, आणि ते ऑर्गॅनिक फूड जर आपल्याला मिळवायचं असेल, न्यूट्रिशियस फूड मिळवायचं असेल, तर ऑर्गॅनिक फार्मिंगला पर्याय नाही, आणि ते एक त्याचं उद्दिष्ट असू शकतं. म्हणजे प्रोडक्शन ऑफ न्यूट्रिशियस, त्यानंतर पॉयझन फ्री, रेसिड्यू फ्री फूड फॉर ह्युमन बीइंग्स, मानवासाठी. नेक्स्ट, टू यूज as far as possible the renewable resources. म्हणजे रिन्युएबल रिसोर्सेस याचा अर्थ टिकाऊपासून किंवा टाकाऊपासून टिकाऊ रिन्यू करता आलं पाहिजे. प्लास्टिक वापरायचं नाही. आता समजा आपण काडी कचरा किंवा त्याच्यामध्ये गवत उगवलेलं असेल, ते कट केलं आणि ते पुन्हा कुजवलं जमिनीमध्ये, तर ते एक प्रकारचं चांगलं खत होऊ शकतं. अशा प्रकारचे रिन्युएबल की ज्याच्यामध्ये आपल्याला चेंज करता येतो, तर असे रिसोर्सेस तुम्ही वापरले पाहिजे. त्यानंतर सेल दी हाय क्वालिटी प्रोड्यूस ॲट दी गुड प्राईस.
आणि असं जे तुम्ही न्यूट्रिशियस, पॉयझन फ्री, ऑर्गॅनिक फूड तुम्ही तयार करणार आहात तर ते मार्केटमध्ये नक्कीच चांगल्या किमतीला ते विकलं गेलं पाहिजे. नेक्स्ट, अवेल द रिसोर्सेस विच आर फार्मर्स ऑलरेडी हॅव. म्हणजे जे त्यांच्याकडे रिसोर्स याचा अर्थ इनपुट्स, म्हणजे तुमच्याकडे असणारी साधनं, तर ते तुम्ही टिकवून ठेवली पाहिजेत आणि ती वाढवली सुद्धा पाहिजे जी शेतकऱ्याकडे ऑलरेडी असतात. समजा ट्रॅक्टर असतील, इम्प्लिमेंट्स असतील, पाण्याचा सोर्स असेल, काही ऑर्गॅनिक फार्मिंग ऑर्गॅनिक मॅन्युअर्स असतील, अनेक प्रकारचे रिसोर्सेस शेतीवरती असतात तर ते टिकवून ठेवले पाहिजेत, वाढवले पाहिजेत. तर साधारणतः याला आपण ऑब्जेक्टिव्ह किंवा एम्स ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग असं म्हणू शकतो. पुढे 4 प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग. तर इथे 4 प्रिन्सिपल दिलेले आहेत, तत्व आपण त्याला म्हणतो. तर ही जी तत्व आहेत किंवा प्रिन्सिपल आहेत ती कोणती आहेत पहा. अगोदर 4 प्रिन्सिपल्स आपण बघू. प्रिन्सिपल ऑफ हेल्थ म्हणजे आरोग्याच्या दृष्टिकोनातून असणारं हे प्रिन्सिपल. दुसरं प्रिन्सिपल ऑफ केअर म्हणजे थोडी काळजी. केअर याचा अर्थ मराठीमध्ये काळजी आपण म्हणतो, म्हणजे जबाबदारीने ते केलं पाहिजे, काळजीनं ते केलं पाहिजे. आपल्या पर्यावरणाला कोणत्याही प्रकारची हानी पोचली नाही पाहिजे, तर ते प्रिन्सिपल ऑफ केअर असं आपण म्हणू शकतो. तिसरं आहे प्रिन्सिपल ऑफ इकॉलॉजी. इकॉलॉजी म्हणजे पुन्हा एन्व्हायरमेंट, इकोसिस्टीम. जी इकोसिस्टीम आहे किंवा जी निसर्गतः ज्या काही गोष्टी आहेत तुमच्या फार्म हाऊसमध्ये किंवा त्या फार्मवरती, तर त्या टिकवून ठेवल्या पाहिजेत. त्याला कुठल्याही प्रकारचा त्या इकॉलॉजिकल सिस्टीमला अडथळा आला नाही पाहिजे, अशा तऱ्हेने ते रन करायला हवं. तर त्याला म्हणायचं प्रिन्सिपल ऑफ इकॉलॉजी. आणि चौथं प्रिन्सिपल आहे प्रिन्सिपल ऑफ फेअरनेस. तर अशा प्रकारे प्रिन्सिपल ऑफ हेल्थ, प्रिन्सिपल ऑफ केअर, प्रिन्सिपल ऑफ साधारणतः इकॉलॉजी किंवा एन्व्हायरमेंट म्हणूया, आणि प्रिन्सिपल ऑफ फेअरनेस, असे हे 4 प्रिन्सिपल्स सुरुवातीला तुम्ही इनलिस्ट करा किंवा लक्षात ठेवा. आता आपण एका पाठोपाठ एक हे प्रिन्सिपल काय सांगतात हे आपण बघूया. आता पहिल्यांदा प्रिन्सिपल ऑफ हेल्थ. The role of organic agriculture is to sustain and enhance the health of total ecosystem, health of soil, plant, animal and human beings. तर इथे प्रिन्सिपल ऑफ हेल्थ, आरोग्याच्या दृष्टिकोनातून हे तत्व फार महत्त्वाचं आहे. तर तुम्ही हे ऑर्गॅनिक फार्मिंग जे करणार आहात तर ती अशा प्रकारे रन केली पाहिजे की ज्याच्यामध्ये प्रिन्सिपल ऑफ हेल्थ हे तत्व तिथं रुजलं पाहिजे. मग आता इथं हेल्थ म्हटलं की हेल्थ फक्त फार्मरची किंवा ह्युमन बिईंगची नाही आहे पहा. तिथं काय म्हटलेलं आहे, हेल्थ ऑफ सॉईल, जमिनीचं सुद्धा आरोग्य त्याच्यामध्ये गृहीत धरलेलं आहे, वनस्पतीचं आरोग्य गृहीत धरलेलं आहे, प्राण्यांचं इन द सेन्स डोमेस्टिक ॲनिमल्स, पाळीव प्राण्यांचं हेल्थ इथे गृहीत धरलेलं आहे, आणि शेवटी मानव म्हणजे तुम्ही जमीन असेल, वनस्पती असेल, पाळीव प्राणी असतील किंवा आपण असू, या सगळ्या 4 घटकाच्या आजूबाजूला आपण हेल्थचा विचार केला पाहिजे. आणि म्हणून हे प्रिन्सिपल ऑफ हेल्थ अतिशय महत्त्वाचं आहे. इट प्रोव्हाइड्स पोल्युशन केमिकल फ्री फूड फॉर ह्युमन बिईंग्स. आणि असं तत्व जर आपण राबवलं तर नक्कीच जनावरांना सुद्धा विषमुक्त चारा मिळेल आणि आपणाला सुद्धा केमिकल फ्री, पॉयझन फ्री फूड मिळेल. तर हे पहिलं जे प्रिन्सिपल आहे हे आहे प्रिन्सिपल ऑफ हेल्थ. तर हेल्थमध्ये सॉईलची हेल्थ गृहीत धरलेली आहे, प्लांटची हेल्थ गृहीत धरलेली आहे, डोमेस्टिक ॲनिमलची हेल्थ गृहीत धरलेली आहे, आणि अर्थातच फार्मर किंवा आपण ह्युमन बिईंग्स याची तर आपण काळजी केलीच पाहिजे. नेक्स्ट प्रिन्सिपल ऑफ
care. Organic farming should be practiced in a careful and responsible manner to protect the present and future generation and environment. तर पहा इथं काय म्हटलेलं आहे की ती जी तुम्ही ऑर्गॅनिक फार्मिंग ही जी प्रोडक्शन सिस्टीम आहे ती अशा पद्धतीने तुम्ही रन केली पाहिजे, काळजीने रन केली पाहिजे, एक जबाबदार व्यक्ती म्हणून ती रन केली पाहिजे की जेणेकरून प्रोटेक्ट दी प्रेझेंट अँड फ्युचर, म्हणजे आत्ता अस्तित्वात असलेलं जे काही इकोसिस्टीम असेल आणि पुढे निर्माण होणारी जी काही इकोसिस्टीम असेल किंवा जनरेशन्स आणि एन्व्हायरमेंट, वातावरण असेल, पर्यावरण असेल, तर ते तुम्ही प्रिझर्व केलं पाहिजे, त्याची काळजी घेतली पाहिजे आणि जबाबदारीने आपण ही जी प्रोडक्शन सिस्टीम आहे ऑर्गॅनिक फार्मिंग ही आपण रन केली पाहिजे. तर हे दुसरं प्रिन्सिपल ऑफ केअर. नेक्स्ट, प्रिन्सिपल ऑफ इकॉलॉजी. Organic farming must be based on living ecological system. आता लिव्हिंग इकॉलॉजिकल सिस्टीमवरतीच हे सगळं आधारलेलं आहे. म्हणजेच काय, तर तुम्ही गवत उगवलेलं असेल तर त्याच्यावरती कुठलंही केमिकल फवारू नका, मेकॅनिकल मेथड वापरा, ते खुरपून काढा. त्यानंतर डिसीज किंवा रोग आलेला असेल तर तिथंसुद्धा तुम्ही बायोलॉजिकल कंट्रोल वापरा आणि त्या पूर्ण लिव्हिंग इकोसिस्टीमचा समतोल ढासळला नाही पाहिजे, बॅलन्स गेला नाही पाहिजे. आपण काहीतरी हावरटपणा आपल्याला करायची सवय असते, जास्तीत जास्त उत्पादन घ्यायची सवय असते आणि तिथं मग आपण पर्यावरणाचा विचार करत नाही. तर अशी लिव्हिंग इकोसिस्टीम आहे ती मात्र आपण व्यवस्थित सांभाळली पाहिजे. ऑर्गॅनिक फार्मिंग मस्ट बी फिट the ecological balance and cycles in the nature. आत्ताच आपण बोललो की इकॉलॉजिकल बॅलन्स, संतुलन, निसर्गाचं संतुलन, त्याचा समतोल बिघडून नाही द्यायचा आपल्याला. आणि ज्या सायकल्स आहेत निसर्गामध्ये, मग ते अन्न साखळी असेल, कुठल्याही प्रकारची साखळी असेल, चेन असते निसर्गामध्ये, तर त्याला कुठलीही बाधा न आणता हे ऑर्गॅनिक सिस्टीम आपण रन केली पाहिजे. तर त्याला म्हणतो आपण प्रिन्सिपल ऑफ इकॉलॉजी. ऑर्गॅनिक फार्मिंग शुड बी मेंटेन जेनेटिक डायव्हर्सिटी. म्हणजे तुमच्या त्या 8-10 एकराच्या प्लॉटवरती जी काही जेनेटिक डायव्हर्सिटी असेल, जैवविविधता असेल, तर ती तुम्ही टिकवून ठेवली पाहिजे, मेंटेन केली पाहिजे. तर हे झालं तिसरं प्रिन्सिपल ऑफ इकॉलॉजी. पहिलं प्रिन्सिपल ऑफ हेल्थ, दुसरं प्रिन्सिपल ऑफ केअर, तिसरं प्रिन्सिपल ऑफ इकॉलॉजी आणि चौथं आणि शेवटचं प्रिन्सिपल ऑफ फेअरनेस. ऑर्गॅनिक फार्मिंग प्रोव्हाइड्स गुड क्वालिटी ऑफ लाईफ अँड हेल्प्स इन रिड्युसिंग पॉवर्टी. आणि अशा प्रोडक्शन सिस्टीममध्ये आपल्याला जास्तीत जास्त चांगल्या क्वालिटीचं फूड मटेरियल आपल्याला उत्पादन करायचं आहे आणि पॉवर्टी याचा अर्थ की दारिद्र्य जे आहे समाजामधलं ते आपल्याला दूर करायचं आहे. प्रिन्सिपल ऑफ फेअरनेस काय सांगतं, तर रिड्यूस पॉवर्टी. पॉवर्टी म्हणजे दारिद्र्य या अर्थाने वापरलेला शब्द आहे किंवा गरिबी या अर्थाने वापरलेला तो शब्द आहे. नॅचरल रिसोर्सेस मस्ट बी यूज्ड अँड प्रिझर्व फॉर फ्युचर जनरेशन. आणि जे आपल्याकडचे नैसर्गिक संसाधनं आहेत किंवा जी साधनं आहेत तर ती आपण वाढवली पाहिजेत. त्याचबरोबर पुढच्या पिढीसाठी ती टिकवून ठेवली पाहिजे, फॉर फ्युचर जनरेशन असं आपण म्हणतो. पुढची पिढी, पुढील पिढीसाठी ते रिसोर्सेस की जे नॅचरल आहेत ते आपण मेंटेन केले पाहिजेत, प्रिझर्व केले पाहिजेत. आणि शेवटी कंडक्ट ह्युमन रिलेशनशिप in a manner that ensures fairness at all levels and all parties. आणि याच्यामध्ये अशा तऱ्हेने तुम्ही रिलेशनशिप, मग ते निसर्ग आणि मानव असेल, मानव आणि डोमेस्टिक ॲनिमल्स असतील, ते डोमेस्टिक ॲनिमल्स आणि निसर्ग असेल, हे जी रिलेशनशिप आहे ह्युमन रिलेशनशिप, तर ती तुम्ही चांगल्या प्रकारे मेंटेन केली पाहिजे आणि ती पुढे डेव्हलपही केली पाहिजे.
तर अशा प्रकारे आपण आज व्हॉट इज मीन बाय ऑर्गॅनिक फार्मिंग, practices involved in organic farming, aims and objectives of organic farming आणि प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग एवढ्या गोष्टी आजच्या लेक्चरमध्ये आपण अभ्यासल्या. याच्यामध्ये डेफिनेशन स्टार IMP, त्याचबरोबर ऑब्जेक्टिव्ज ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग स्टार IMP आणि प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग हे सुद्धा महत्त्वाचं आहे. 4 प्रिन्सिपल आहेत, 4 मार्काला विचारू शकतात स्टार IMP. आणि मधले जे प्रॅक्टिसेस आहेत त्यासुद्धा ऑब्जेक्टिव्हसाठी तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे हा चॅप्टर महत्त्वाचाच आहे पुढील परीक्षेच्या दृष्टिकोनातून. तर तुम्ही हा लाईन टू लाईन नीट वाचा, नीट ऐका. श्रवण करणं सुद्धा महत्त्वाचं आहे. श्रवण जर तुमचं चांगलं असेल, ऐकणं चांगलं असेल तर निम्मा अभ्यास होतो पा. तुम्ही जर निगेटिव्ह मूडनी जर हे सगळं पाहिलं, विषय कोणताही असू द्या, तो फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल, AST असेल किंवा बायोलॉजी असेल, नकारात्मक दृष्टिकोन जर आपण ठेवून हे ऐकलं तर आपल्याला जे समजणाऱ्या गोष्टी आहेत त्यासुद्धा समजत नाहीत. त्यामुळं विद्यार्थिनींनो, जे करायचं आहे ते आतून आलं पाहिजे, मनापासून तुम्हाला वाटलं पाहिजे हे मला ऐकायचं आहे आणि हे श्रवण केल्यानंतर मला वहीमध्ये ते उतरवायचं आहे, नोट्स लिहायच्या आहेत. याच्यामध्येच तुमचा 75% अभ्यास होतो. हा माझा अनुभव आहे. 25 ते 27 वर्ष मी शिकवतोय. तर असं ज्या मुली करतात, मनापासून करतात, त्यांना आस्था आहे, त्याच मुली नीटला CETला टिकतात, बोर्डाच्या एक्झामला टॉप करतात आणि अशांनाच पुढे भविष्य आहे. अन्यथा मग सगळ्या गोष्टी अवघड होतात. असो, हे थोडंसं तुम्हाला उपदेशाचे डोस देऊन आजचं हे माझं जे लेक्चर आहे ते इथेच थांबवतो. धन्यवाद.